पॅरिसमध्ये मधल्या काळामध्ये जगातल्या 6 लोकांमध्ये माझं काम लागलं होतं. जवळजवळ 120 मीटर 150 मीटरपर्यंत होतं. तेव्हा तिथे मी ज्ञानेश्वर तुकाराम रामदास बहिणाबाई सगळी वापर होती. इथे आल्यानंतर मला बऱ्याच लोकांनी म्हटलं काय केलं असतं. मी ज्यावेळी दाखवलं अरे काय हे तिथे कोण वाचणार आहे. हा आपल्या लोकांना पडलेला प्रश्न आहे. पण त्या लोकांनी आपलं साहित्य फ्रेंच आणि इंग्लिश ट्रान्सलेशन देऊन त्याचं व्यवस्थितपणे लोकांनी त्याचं बघावं. म्हणजे ते फक्त लिपी नाही आहे, ते चित्र नाही, म्हणजे थॉट आहे, फिलॉसॉफी आहे, जगणं आहे. ही जे कुठेतरी बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो मला असं वाटतं की तो आपल्याकडे थोडासा कमी पडतो. आपल्याकडे वेळ धावपळ निवांतपणा आणि आता ते कमीच होत चाललंय.